बातमी याच अनुषंगानं जळगाव गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये दगडफेक प्रकरणासंदर्भात आता पोलीस उपाधीक्षक देवराम गवळी निलंबित झालेले आहेत। गणेश भक्तांवरती लाठीमार केल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये लाठीमार केल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। मिरवणुकीमध्ये दगडफेक प्रकरणी त्यांनी लाठीचार्ज केला। जळगाव गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये दगडफेक करणाऱ्या गणेश भक्तांवरती ही दगडफेक झालेली आहे आणि दगडफेक प्रकरणी पोलीस उपाधीक्षक देवराम गवळी हे निलंबित झालेत। गणेश भक्तांवरती लाठीमार केल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। प्रफुल्ल खंदारे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, आपण पाहतोय मिरवणुकीवरती दगडफेक झालेली आहे आणि दरम्यान पोलीस उपाधीक्षक यांना निलंबित करण्यात आलेला आहे। सविस्तर तपशील। तेजस, काल शांततेमध्ये जळगाव जामोद शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती। अचानक असामाजिक तत्वांनी या गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली। अचानक झालेली दगडफेक पाहता गणेश भक्त चांगले चवताळून गेले होते। मात्र कायदा हातात न घेता हे संपूर्ण गणेश भक्त जळगाव जामोद पोलिसात दाखल झाले होते आणि दोषींवर कारवाईची मागणी करत होते। मात्र त्याच वेळी दंगकाबू पथकाच्या टीमसह त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी आहे मलकापूरचे देवराम गवळी हे देखील दाखल झाले आणि कुठलीच पूर्व सूचना न देता थेट त्यांनी या गणेश भक्तांवर अमानुषपणे असा लाठीचार्ज सुरू केला। गणेश भक्तांची काय चूक होती असं गणेश भक्त या ठिकाणी उद्विग्न प्रश्न विचारत होते। लाठी हल्ला करण्याची खरंच गरज होती का असाही प्रश्न गणेश भक्तांकडून विचारला जात होता। भाजपचे आमदार संजय कुटेंनी यामध्ये देखील सहभाग घेतला। सांगितलं की जोपर्यंत विनाकारण गणेश भक्तांवर लाठीचार्ज करणाऱ्या डीवायएसपी जे आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी जे आहेत देवराम गवळी त्यांचे निलंबन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गणेश विसर्जन मिरवणुका जे आहेत ते संपूर्ण थांबवून ठेवल्या होत्या। अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संजय कुटे यांची फोनवरून बोलणी झाली। संपूर्ण प्रकरणाचा तपास केला गेला आणि तपास अहवाल तातडीनं गृह मंत्रालयाकडे देखील पाठवण्यात आला आणि या अहवालाच्या आधारावर आता या ठिकाणी मोठी अपडेट जी आहे ती आलेली आहे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांचे या प्रकरणामध्ये निलंबन करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच राज्यामध्ये सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना जळगाव जामोदमध्ये ही अशी कुठल्या प्रकारची संवेदनशीलतेची पार्श्वभूमी नव्हती। मात्र तरी देखील या ठिकाणी दगडफेक झाली आणि दगडफेक करणाऱ्याला अटक करायचं सोडून गणेश भक्त जी त्या ठिकाणी दगडफेक करणाऱ्याला कारवाई करण्याची मागणी करायला गेले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला होता। त्यामुळे कुठेतरी मोठी संतापाची लाट जी आहे जळगाव जामोदमध्ये असल्याची पाहायला मिळत होती। दुपारी 12 वाजेपर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक पूर्णतः थांबलेली होती आणि आपण ज्या पद्धतीने सकाळपासून याचं वार्तांकन करतोय जो आश्वासन आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं कारवाईचं आणि त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुका ज्या आहेत त्या पूर्ववत सुरू झाल्या होत्या। गणेशांचे काही मंडळांचे विसर्जन देखील सध्या तिथं सुरू आहे। मात्र तरीही काही गणेश मंडळ जे आहे ते अडून बसले होते की ज्यांनी गणेश भक्तांवर अशा पद्धतीने अमानुषपणे लाठी हल्ला केलेला आहे त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही मिरवणूक पूर्ण करणार नाही किंवा गणपती जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये तणाव निर्माण झालेला होता आणि दरम्यान पोलिसांचं निलंबन झालेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।